नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। आजचा दिवस हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे झालेल्या सभेने गाजला। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या महिन्याभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी या सभेचं आयोजन केलं होतं। सभेमध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी केली। राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला। पण त्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चांमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का टार्गेट केले जाते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच आहे। मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती गरिबी आहे। तुलनेनं हा समाज मोठा असल्यामुळे अनेक पातळीवर या समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती नक्कीच आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत आहे। मागील सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यभरातून मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले। अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चाचं सर्व स्तरातून कौतुकच झालं। त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाला राज्य सरकारनं आरक्षणही दिलं। त्या आरक्षणाला न्यायालयात विरोध झाला, मात्र उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं। याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असलेल्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्या सरकारची मानसिकता होती। त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं आणि ते उच्च न्यायालयात टिकलं सुद्धा। दुर्दैवानं त्यानंतरच्या काळात हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं तेव्हा सरकार होतं। त्यामुळे दोष देवेंद्र फडणवीस यांना देण्यात काय अर्थ आहे? देवेंद्र फडणवीस यांची तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता होती। ते आजही म्हणत आहेत की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार। नुकताच एक त्यांचा व्हिडिओ समोर आलाय आणि ते एका सभेमध्ये बोलताना असं म्हणालेत सुद्धा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। मराठा समाजाची देखील मागणी आरक्षणाची आहे। मागणी योग्य आहे। मागच्या काळात आम्ही दिलं होतं, ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं। सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचं सरकार हे ते थांबवू शकलं नाही। पण आम्हाला विश्वास आहे की हो, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याच प्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे। जे आज भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत आहेत ते सत्तेत असताना मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण आणि ते उच्च न्यायालयात टिकलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलेलं नाही याची नोंद घेण्याची आवश्यकता आहे। राजकीय टोलवाटोलवी करायची, थापा मारायच्या हे प्रकार देवेंद्र फडणवीस यांना करायचे असते तर त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हे बघितलंच नसतं किंवा ते दिलंही नसतं। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका प्रामाणिक होती आणि तशी त्यांची मानसिकताही होती। म्हणूनच प्रशासकीय पातळीवर त्यावर योग्य ते काम झालं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं। केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं आणि आज सत्तेत देवेंद्र फडणवीस आहेत, भले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून त्यांना टार्गेट करणं हे कुठल्या न्यायात बसतं? जेव्हा आपण सरकारमध्ये असतो, सत्तेत बसलेलो असतो, तेव्हा आपल्याला घटनात्मक चौकटीत राहून सर्व प्रकारच्या नियमांचा अभ्यास करून लोकांच्यातून येणारी मागणी कशी पूर्ण करता येईल हे बघावं लागतं। आज विरोधी पक्षात असलेले एक काळ सत्तेत होते, त्यांना या विषयाची पूर्ण कल्पना आहे, तरीही ते आज सत्ताधारी एकनाथ शिंदे असोत, देवेंद्र फडणवीस असोत किंवा अजित पवार असोत यांच्यावर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाहीयेत। त्यावेळी आपण सत्तेत असताना नेमकं काय झालं याचा खुलासा त्याआधी त्यांनी जनतेपुढे करण्याची आवश्यकता आहे। म्हणजे आम्ही सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही अमुक केलं हे त्यांनी सांगावं, पण ते सांगू शकत नाहीत कारण ते सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे। देवेंद्र फडणवीस हे ठामपणे सांगू शकतात कारण ते मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं होतं आणि ते उच्च न्यायालयात टिकलंही होतं।
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सहभागी होते. या दोन्ही पक्षात मंत्रिमंडळात दीर्घकाळ अनुभव असलेले मंत्री होते. म्हणजे अनुभवी लोकांची फौज या मंत्रिमंडळात होती असं आपल्याला म्हणता येईल. तरीही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही किंवा त्यांना देता आलं नाही. आता विद्यमान सरकारने मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला आपण आरक्षण देणार असल्याचा शब्द दिलेला आहे. आता सरकार दिलेला शब्द आणि किंवा ती मुदत याला काही 10-1 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. आरक्षण न मिळाल्यास आपण पुन्हा रस्त्यावर उतरू किंवा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल ते आपण स्पष्ट करू असा इशारा त्यांनी आज दिला. राज्य सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच आहे. आता ते आरक्षण प्रत्यक्षात कधी देतात हे पाहावं लागणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार. 1 नोव्हेंबर 2023 ही तारीख चुकवू नका, कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेषांक. या विशेषांकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेषांकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी 3. या विशेषांकासाठी देणगी मूल्य आहे 350 पासून तुमच्या मनात येईल तेवढं. म्हणजे 350च्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता. चुकवू नका 1 नोव्हेंबर 2023चा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी 5:30 पासून पुढे. आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा.